नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरीला आकार कसा द्यायचा हे पाहायचं आहे। एकदम सोपी अशी मी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुमची जी कटोरी आहे ती पसरट होणार नाही किंवा उभट आणि अशी लांबट होणार नाही। तर या इथे पहा, मी ही 32 साईजची कटोरी घेतलेली आहे आणि ही कटोरी आहे 5 इंच। तर पहा, 34 36 मध्ये सुद्धा आपण 5 इंच कटोरी काढतो। तर या पद्धतीने तुम्ही सर्व साईजची कटोरी वाढवायची आहे। फक्त किती साईजमध्ये कशी कटोरी वाढवायची हे सुद्धा मी या इथे सांगणार आहे। तर या इथे मी हा एक पेपर घेतलेला आहे आणि ही मूळ कटोरी। आता आपली ही अशी मूळ कटोरी असते पहा, आणि एक वाढीव कटोरी काढण्यासाठी असा एक सेपरेट पेपर घ्यायचा असतो। तर ही जी कटोरी आहे ती ठेवताना तिरकी होऊ नये म्हणून पहा, आपण कधी कधी ठेवताना अशी थोडीशी तिरकी होते किंवा अशी तरी होते, म्हणून काय करायचं आहे, या इथे ही जी लाईन आहे एक स्ट्रेट अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर ही मेन कटोरी असते पहा, मूळ कटोरी, ती अशी इथे ठेवायची स्ट्रेट लाईनीवरती। पहा, हा जो भाग आहे तो मी ठेवून घेतला। आता ही कटोरी अशी आहे अशी या इथे आखून घ्यायची। या पद्धतीने ही मूळ कटोरी जी आहे ती आपण ड्रॉ केली। ड्रॉ केल्यानंतर या इथे अर्धा इंच वाढवायचं। इथे आपण साईडचा पार्ट जोडतो म्हणून अर्धा इंच वाढवायचं। इथे हुकलूक पट्टी असते त्यासाठी इथे पाव इंच घ्यायचं आहे। आता 32ची कटोरी आहे, मी या इथे 1.25 इंचाने वाढवणार आहे। या साईडला 1.25 इंच घेतलं आणि या साईडला सुद्धा मी पहा 1.25 इंच घेतलं आणि याचा सेंटर करायचा। जे काही वाढवलेलं आहे पहा, इथे 7.5 आलं तर त्याचा मी असा टेप दुमडून मध्य करणार आहे। या पद्धतीने मध्य केला की काय होतं, बरोबर पहा स्ट्रेट मध्ये इथे अशी आपली ही लाईन येते। बरोबर जो टक्स आहे आपला तो बरोबर सेंटरला येतो। इथे सुद्धा मी 1.25 इंच घेतलं। तर पहा, हे जे अंतर आहे आपण 1.25 इंच घेतलेलं ते 32 आणि 32 मध्ये 1.25 इंचाने वाढवा। म्हणजे पहा, हे आणि हे अंतर मी सांगत आहे। परत 34 36 मध्ये 1.5 इंचाने हे जे अंतर आहे ते वाढवायचं आहे। म्हणजे इथे 1.5 इंच घ्यायचं, इथे 1.5 इंच आणि या इथे 1.5 इंच। आणि 38 40 आणि 42 मध्ये तुम्ही 1.25 इंच 1.7 असं वाढवायचं आहे। इकडे 1.25 इकडे 1.25 आणि इथे 1.25, कारण इथून पुढे हेवी चेस्ट चालू होते, त्यासाठी पप हा भरपूर लागतो। तर जो ब्लाऊज आहे तो अगदी व्यवस्थित बसतो, नाहीतर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। त्यासाठी पहा, कटोरीला पप जो आहे तो एकदम परफेक्ट येणं गरजेचं आहे। तर या इथे मी तुम्हाला किती साईजमध्ये किती इंचाने कटोरी वाढवायची हे सुद्धा मी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे। आता ही जी हुकची पट्टी आहे ती आधी आपण ओढून घेऊया। पहा, ही लाईन ओढली, ही झाली हुकाय पट्टी। तर या इथे ही किती आहे ही पाहायची, म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झाली पाहिजे। जर कुठला एखादा पार्ट कमी जास्त झाला तर एकतर पुढचा भाग जो आहे तो मोठा होईल। हा जर भाग तुम्ही चेक नाही केला पहा आणि आहे असंच जोडलं, आणि कधी कधी ही लाईन तिरकी आल्यामुळे याच्यापेक्षा ही जी लाईन आहे ती जास्त भरते, त्यावेळेस मग आपण कट न करता आहे अशी जर कटोरी स्टिच केली किंवा जो पुढचा भाग आहे तो तयार केला तर काय होतं, पुढचा भाग जो आहे तो पाठीमागील भागापेक्षा मोठा होतो। त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे मूळ कटोरीचा किती आहे तो चेक करायचा। इथे आहे 4 आणि वरती 1 पॉइंट आहे पहा, इथेपर्यंत आहे। तर ही इथे सुद्धा हा 4 आणि 1 पॉइंटच असं आलं पाहिजे। आता इथे पहा, हा पॉइंट इथे आला। कधी कधी अर्धा इंचाने सुद्धा ही लाईन कधी कधी तिरकी होते। कधी होते, जेव्हा तुम्ही हे अंतर, आता या इथे 1.25 इंच आहे त्यामुळे एकच पॉइंट वाढलेला आहे, पण
पण जेव्हा आपण 38-40 मध्ये पहा हे जे अंतर आहे ते 1.25 इंच घेतो, तेव्हा हे अंतर जे आहे ते इथे असं लांबलं जातं. तर आपोआपच हा भाग सुद्धा असा इकडे लांबला जातो. त्यासाठी प्रत्येक साईजमध्ये जेव्हा आपण वाढीव कटोरी तयार करतो त्यावेळेस हा जो भाग आहे तो चेक करायचा आणि त्यावेळेस हा सुद्धा लगेच भाग चेक करून घ्यायचा. तर 4 आणि वरती 1 पॉइंट इथे आलेला आहे. आता इथे परफेक्ट आकार देण्याची ट्रिक पहा. इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे, तर इथे सुद्धा आपण अर्धा इंच घ्यायचं. अर्धा इंच, परत पाऊण इंच घेतलं, 1 इंच आणि इथे 1.25 इंच मी घेतलं. आता हे जे पॉइंट आहेत ते घेतल्यामुळे काय होतं, आपला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. कुठेही कटोरी जी आहे ती पसरत नाही आणि जी मूळ कटोरी आहे तशीच म्हणजे तसाच आकार या इथे तयार होतो. आता या इथे पहा, हे फक्त पॉइंट जे आहेत ते मी या पद्धतीने जोडलेले आहेत. इथे अशा पद्धतीने ही कटोरी जी आहे ती तयार होते. आता इथे नेहमी पहा वरती अर्धा इंच जायचं आहे. तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा अंदाजे अर्धा इंचावरती तुम्ही मार्किंग करा. आणि इथे हे जे मार्किंग आहे ते ही पट्टी मोजायची आणि मार्किंग करायचं आहे. आता इथे मार्किंग केल्यानंतर हे जोडून घेऊया. आता ही कटोरी कट करायच्या आधी जो साईडचा पार्ट असतो तो पहा इथे असा ठेवायचा आणि ठेवल्यानंतर पहा इथेपर्यंत समजा साईड पार्ट आला, तर इथून आपली कटोरी जी आहे ती 1.25 इंच एक्स्ट्रा आली पाहिजे. म्हणजे किती, तर पहा या इथे हे 1 ला 2 रेषा कमी, पहा एवढं हे जे अंतर आहे ते 1.25 इंच येतं इथपर्यंत. हे जे अंतर आहे ते 1.25 इंच आहे. एवढी जी कटोरी आहे इथून एक्स्ट्रा आली पाहिजे. साईड पार्ट पहा इथपर्यंत असेल तर साईड पार्टपेक्षा 1.25 इंच आपली ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा पाहिजे. तर या इथे पहा मी अर्धा इंच मार्किंग वरती केल्यामुळे ही जी कटोरी आहे ती 1.25 इंच बरोबर एक्स्ट्रा राहिलेली आहे. यामुळे कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट बसते, कुठेही कमी अथवा जास्त होत नाही. तर ही ट्रिक जी आहे ती तुम्ही एकदा वापरा आणि कटोरी तुम्ही या पद्धतीने वाढवा. एकदम सोपी ट्रिक आहे आणि तुमचा कटोरीचा आकार सुद्धा बदलणार नाही आणि जसा मूळ कटोरीचा आकार आहे त्याच पद्धतीची वाढीव जी कटोरी आहे ती आपली तयार होणार आहे. इथे या पद्धतीने आपली जी वाढीव कटोरी आहे ती तयार झाली. आता टक्स कसा द्यायचा, तर पहा जेवढा आपण वाढवलेला आहे तेवढाच आपल्याला टक्स द्यायचा आहे. म्हणजे पहा असा सेंटर करून घ्यायचा आधी. तर पहा इथे हे बरोबर आपलं हे टोक जे दिसत असेल पहा हे सेंटर आपला बरोबर आलेला आहे. मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही जर कटोरी वाढवली तर पहा बरोबर सेंटर असा निघतो. आता या इथे रुंदीला टक्स घ्यायचा आहे 1.25 इंच, कारण आपण 1.25 इंचाने कटोरी वाढवलेली आहे. आणि उंचीला या इथे 2.5 इंच असं तिरका टेप ठेवून 2.5 इंच घ्यायचं आहे. आता पहा आपली कटोरी आपण म्हणजे टक्स दिलेल्या बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं. इथे पहा कटोरी कितीची आहे, 5 ची कटोरी आहे, तर त्याचा निम्मा झाला 2.5 आणि इथे हे जे आहे इथपर्यंत ते स्टिचिंगचं राहतं. तर यासाठी पहा मी एकदम परफेक्ट असं तुम्हाला या इथे मी मेजरमेंट्स देत आहे कशी कशी कुठे वाढवायची. जेवढं तुम्ही वाढवलेलं आहे तेवढाच तुम्ही टक्स घ्या. जर तुम्ही 1.5 इंचाने कटोरी वाढवली तर या इथे 1.5 इंच रुंदीला टक्स घ्यायचा आणि उंची जी आहे ती आहे अशी ठेवायची. म्हणजे काय होतं, या इथे जी कटोरी आहे जेवढी 5 इंचाची आहे तेवढीच 5 इंचाची कटोरी तयार होणार. 5चा इथे मध्ये केला बरोबर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि पुढे आपल्याला जेवढं लागतं तेवढं अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर राहिलेला आहे. आता हा जो टक्स आहे ते मी तुम्हाला दुमडून दाखवते. आणि पहा या इथे 32 साईजची ही जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. पफ सुद्धा एकदम सुंदर असा आलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लक्षात घेऊन जर सर्व ब्लाउजचं कटिंग केलं, स्टिचिंग केलं तर एकदम परफेक्ट असा आपला ब्लाउज बनतो. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ